मसाला बघितला किती सुंदर असा झालेला आहे है ना. आणि मस्त रंग पण असा आ हा हा. जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझं भवानीच्या चरणी प्रार्थना. आता आपला मालवणी मसाला झालाय, म्हणजे त्याच दिवशी मी दोन्ही पण करायला घेतलेले, मालवणी मसाला आणि काळा मसाला. तर आता आज आपण काळा मसाला कसा बनवला तो पाहूया. चला तर मग. काळा मसाल्याला आपण बेडगी मिरची घेतली, काश्मीरी मिरची घेतली, परत लवंगी मिरची घेतली आणि जळगाव मिरची घेतली, नंदुरबार मिरची घेतली आणि सगळे मसाले 15-15 असे ग्राम घेतले. काळा मसाल्याला आपण बेडगी मिरची घेतली, काश्मीरी मिरची घेतली, परत लवंगी मिरची घेतली आणि जळगाव मिरची घेतली, नंदुरबार मिरची घेतली आणि सगळे मसाले 15-15 असे ग्राम घेतलेले आहेत. काही 5 ग्राम, काही 10 ग्राम असे घेतलेले आहेत. आणि आता काळ्या मसाल्यामध्ये आपल्याला कांदा आणि खोबरं असं दोन्ही लागणार आहे. तर कांदा घेतला, तर तुम्हाला मसाले दाखवते. तर आपण धने घेतले अर्धा किलो, खोबरं घेतले पाव किलो आणि थोडंसं 1 वाटी असं म्हणजे अर्धा किलोला थोडंसं कमी. आणि हे कांदा घेतलाय वाळलेला, तो घेतलाय आपण पाव किलो. आता हे दोन्ही आपल्याला काळा मसाला लागणार आहेत. आता हे सगळे मसाले ना मी दोन्ही मसाल्यांसाठी घेतलेले, बरोबर, मालवणी मसाला आणि काळा मसाला. तर मग हे सगळे मिळून 15-15 ग्राम आहेत. तर आपण काय केलं, 30 ग्राम आहेत. तर मी काय केलं, 15 ग्राम मालवणी मसाल्याला आणि 15 ग्राम काळा मसाला असं हे करून घेतलंय. भाजताना तसं भाजून घेतलं आणि वेगळे वेगळे केलेत. तर मग 15 ग्राम आपल्याला हे सगळं साहित्य आपल्याला 15-15 ग्राम घ्यायचं आहे. बडीशोप घ्यायची आपल्याला पाव किलो, धने घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा किलो आणि जिरे पण आपल्याला 150 ग्राम घ्यायचे आहेत काळ्या मसाल्यामध्ये. आणि बाकीचं सगळं 15-15 ग्राम आपण सगळं घेतलेलं आहे. दालचिनी, जायपत्री, वेलदोडा, मोठी वेलची, खसखस, जायत्री, मायपत्री, लवंग, मिरी, हळकुंड, दालचिनी, हे सगळं, हिरवी वेलची, हे आपण सगळं 15-15 ग्राम घेतलेलं आहे. आणि तमालपत्र मात्र आपण 5 ग्राम घेतलेलं आहे. शहाजिरे 15 ग्राम घेतलं आहे. असं सगळं आपण 15-15 ग्राम घेतलं आहे आणि तमालपत्र फक्त आपण 5 ग्राम घेतलं आहे. हिंग घेतलं आहे आपण 10 ग्राम घेतलं आहे हिंग, हळकुंड असं. आणि 1 जायफळ घेतलं आहे. मालवणी मसाल्याला पण आपण 1 जायफळ घेतलेलं आणि याला पण आपण 1 जायफळ घेतलं आहे काळा मसाल्याला. असं हे सगळं. आणि ह्या आपल्या सगळ्या मिरच्या त्यात सांगितल्यात तुम्हाला, बेडकी मिरची, संकेश्वरी, बेडकी, लवंगी, जळगाव मिरची, नंदुरबार मिरची, चपाटा, अशा सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण. आता आपण ह्याचा मसाला करू. सुगंधासाठी तर हे लवंग भाजून घेऊया आणि मसाला आहे ना जाळायचा नाही. म्हणजे आता बडीशोप टाकली. आता ही आपण पाव किलो घेतली बडीशोप. मग आता बडीशोप भाजून घेऊया. दालचिनी करून घेऊया. पंधरा ग्राम आणि 20 ग्राम असं घेतलं. तर काळा मसाला तर हे आपण तळून घेऊया. चल, आणि हे भाजून घेऊया मस्त. वेलची चांगली भाजून घेते. आता याच्यामध्ये ना आपल्याला तेल टाकायचं आहे, तेलामध्ये भाजायचं. आता हे करून घेते पहिले. तर जिरे पण 150 ग्राम, म्हणजे जास्तच घेतलेत मी जिरे. आता मस्त असे भाजून घेते. असं मस्त मसाल्यांचा वास येतोय ना, मस्त दरवळतोय छान असा, खूपच सुगंध बघा. आता आपण थोडंसं तेल टाकू. आता थोडासा तेलात भाजून घेऊ आपण. हा गरम मसाला आहे ना, तो तेल टाकले मी आणि तेलामध्ये ही तळून घेते. काळा मसाला आहे ना कारण आपला, म्हणून.
सुंठ भाजून घेऊया. जायफळ तर 2 घेऊया, ह्याच्यात एक ह्याच्यात एक. आता सुंठ घेऊया. सुंठाला पण थोडंसं टाकते, तेल टाकते. गेल्या वेळेला आपण तेल नव्हतं टाकलं नाही का, आता ह्या वेळेला तेलामध्ये हे करून घेते. सुंठ बारीकच गॅस आहे तरीसुद्धा बघा किती काही गोष्टी जसं धने जिरे भाजायला थोडा वेळ लागतो नाही का, याच्यामध्ये थोडं लवकर करावं लागतं काही गोष्टी. आणि मग हे बाहेर बघ 2000 रुपये 1500 रुपये असा मसाला असतो किलो रेडीमेड. त्याकडे 1200 रुपये होता काळा मसाला. असं आपण घ्यायचा तो. आणि आपण बनवल्याचं ठीक आहे, आपण बनवल्याचं कसं ना एक मस्त असतं ना. कोणी म्हटलं की अरे वा भाजी मस्त झाली तर मग आपल्याला असं ना मी बनवलं आहे. आणि आपण बनवण्याची वेगवेगळंच हे असतं ना की आपण बनवलं आहे असं. त्यामुळे जरा बरं वाटतं म्हणजे असं आपण स्वतः बनवल्याचं आणि एक वेगळंच असतं ना त्याचं. हळद पण आपण अशीच हे करून घेऊ. पाच देवासाठी घेतली मी, लेकरवाळी घेतली. मग तो म्हणे ठेवा बा तुमच्या हातातच ठेवा, त्याचे पैसे नका देऊ. 5 घेतल्या मी, आपल्याला देवाला मांडायला लागतात ना. तो दरवेळेला नाहीच घेत त्या 5 याचे पैसे, मग तो राहू द्या. हे असे हळकुंड छान असे हे करून घ्यायचे. असं खूप असं ना. मग आधी तर काय असं आई 10-10 किलो आणायची बरं का. सगळ्यांना द्यायला लागायचं ना, सगळ्या मुलींना द्यायची ना आई 10-10 किलो असा. म्हणजे 10 किलो बनवायची आणि मग 2 किलो 1 किलो जशी फॅमिली तसं द्यायची. मग ती आईचं वेगळंच असतं नाही का. कोणतीही आईचं असंच असतं ना, तिला वाटत असतं ना आपण आपल्या मुलींसाठी काहीतरी करावं, मुलींसाठी द्यावं. मग नंतर मग ती स्वतः आई बनते मोठी, मग तिला द्यायचं असतं नाही का. आता माझी सायली चांगली असते मग मी सायलीला द्यायला, मग तिला पण द्यायला अजून वाढवला असतं नाही का मसाला. पण ठीक आहे. हे पण भाजून घेते, पटकन काढते नाही का. कुठलंही काम करताना आपण तर म्हणतोच ना देवाचं नाव घ्यायचं आणि आपण करायला घ्यायचं, म्हणजे तो पदार्थ खूप छान होतो, रुचकर होतो, आईचा आशीर्वाद लाभलेला असा भेटतो की नाही. म्हणून मग देवाचं नाव घ्यायचं कधी पण आणि त्यांचं स्मरण करताच बनवायचं, म्हणजे खूप छान होतं. खसखस राहून गेली मगाशीच भाजायची होती. खसखस भाजून घेऊया. अगदी मी म्हटलं ना आज चल रे उद्या चल रे, मग मला रे मागे हेच लागतं ना गं की बाई हे कामच आहे ना वर्षाचं, ते करून घ्यावा. आधी तर आम्ही पापडं पण बनवायचं. इगतपुरीला होतो ना तेव्हा मग एकमेकींच्या तिथं वाड्यामध्ये जागा असायची ना, मग प्रत्येकीचा एक दिवस सगळं घरातली कामं करून यायचं आणि मग आज हिचं उद्या तिचं असं घ्यायचं नागलीचे पापड. आणि तिथे एक महाजन काकू होत्या, त्या मग ना खिशी करून द्यायची आम्हाला याची काय करे कुरडयांची खिशी हे काढून द्यायच्या त्या आणि मग कुरडया करायचं. मग घेते हिंग आपण बर्नीमध्ये पण ठेवतो हिंग नाही का, आणि असा हा त्यामध्ये पण टाकायचा मसाल्यामध्ये, मग पण हे होतं. आणि जायफळ आहे, जायफळ याच्यामध्ये एक टाकते आणि याच्यामध्ये एक टाकते. आपल्या काळ्या मसाल्यामध्ये तीळ, मालवणी मसाल्यामध्ये तीळ पण नाही झाला.
आणि असं होतं ना की व्हेज नॉन व्हेज असं बनवायचं ना, तर मग मालवणी मसाल्यामध्ये आपण व्हेज भाजी बनवू शकतो असं पण आहे. आणि कांदा खोबरा मसाल्यामध्ये आपण उपवासाला बनवतो, देवाला नैवेद्य बनवतो तेव्हा हा मसाला, आणि हा याला देवाच्या नैवेद्याला बनवायचं आहे तेव्हा आपण मालवणी मसाला टाकतो, तर जेणेकरून त्यात कांदा आणि लसूण नसतं. म्हणून मग तो पण हे फरक असतो की त्यामध्ये कांदा खोबरा असतं ना, म्हणून तो देवाच्या नैवेद्याला नाही वापरत. मला आवडतंय का? आता मी तुम्हाला हे केलेलं ना की म्हटलं होतं ना मी काळा मसालाही तुम्हाला दाखवेल, तर काळा मसालाही तुम्हाला दाखवला आहे. आता बघा तुम्हाला आवडतोय का? तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय वाटलं तर नक्की सांगा. हा तो कापून चिरून असं उन्हामध्ये वाळत ठेवतात, पण आता हा किती ठेवणार नाही का, शेजारी त्यांनी ठेवल्यात बघ उन्हामध्ये. हा चांगला पांढरा कांद्याचा आहे मस्त. आता हा पण आपण थोडा भाजून घेऊया छान असा. गरम तर मस्त झाला आहे. आणि खोबरं बघितलं असं मस्त असं हे करून घ्यायचं, कारण आपलं ते कांदा खोबरा मसाला राहिला पाहिजे ना वर्षभर, म्हणून. आता हे कांदा पण मस्त असा भाजून घ्यायचा. बाकी मस्त कुडकुडीत आहे, तो वाळवलेलाच असतो. तो चांगला वाळवतात ना ते लोक मशीनवर किंवा काय कापत असतील आहे ना, उन्हामध्ये चांगला वाळायला जातो. घरी ठीक आहे आपण करू पण शकतो. तर गावी वगैरे असं कांदा असं वाळत ठेवतात उन्हामध्ये, मग तो असाच होतो ना मग घरचंच. नुसती होड लागलेली, कधी मसाला होतोय कधी मसाला, म्हणजे एका ह्याच्यातून आपण मुक्त होतो ना गं, कामं झाली की नाही का. आणि एकदा इगतपुरीला होतो ना, तर त्या क्लासला मुली यायच्या ना मॅडम, तर तिने ना अशी भाजी बनवून आणली होती तिने मस्त. हा काय अशी मस्त भाजी लागत होती अगं, म्हणजे सुकी सुकी अशी बटाट्याची भाजी. मग तिला म्हटलं क्या डाला इसमें, ते बोलते का हमारा काला मसाला. आणि मी तेव्हा आईच द्यायची ना मला, ते बोलते काळा मसाला. आणि त्या काळ्या मसाल्यात तिने बटाट्याची भाजी इतकी सुंदर लागत होती ना, म्हणजे पाणी न टाकता अशी हे करून बनवली होती सुकी अशी, म्हणजे अशी थपथपीत होती पण असं हे खूप टेस्ट छान होती. तसं मग मी ठरवलं की आपण पण काळा मसाला बनवू. पण मग ना वेगळा ना गं, प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी ना. ते मग तिने मग सांगितलेलं काळा मसाला मामी, आणि म्हणजे इकडे इगतपुरी नाशिकला काळा मसाला बनवतात, आणि आपण तिकडे मुंबईला कसं मालवणी मसाला तोच ना सगळेजणं वापरतात नाही का, तोच करतात. आणि आजी आमची गोडा मसाला बनवायची, ती इकडची ना घाटाकडची ना, मग घाटाकडे गोडा मसाला असतो, कांदा खोबरा मसाला असतो. मग आजी ना कांदा खोबरा मसाला आणि गोडा मसाला असा बनवायची आजी. कारण घाटाकडे तो असतो, कोकणाकडे मालवणी मसाला असतो. आई कोकणाकडची आहे म्हणून आई मालवणी मसाला बनवायची, तर मालवणीत मसाला मग तोच आवडायला लागतो ना आपल्याला. गोडा मसाल्यात पण छान होतं. कांदा खोबरा नाही, आपण आता काळूबाईकडे गेलेलो तर इकडून घेऊन आलो आपण वाईवरून, त्या आजी आपल्या नाही कांदा खोबरा मसाला येतो, आपण चटणी बनवून खायतो. म्हणजे आमचे बाबा पप्पा काय करायचे, कांदा खोबरा मसाल्यामध्ये तेल आणि मीठ आणि मग तेल टाकायचं आणि भाकरी बरोबर आहा मस्त ते खायचे असे. त्यांचं बघून असं वाटायचं ना वा 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 वा. मग तो म्हणून तो कांदा खोबरा मसाला आजी बनवायची, आणि त्यात भाजी पण म्हणजे साधी भाजी बनवायची तर कांदा खोबरा मसाला असा, आणि वाटणाची आहे तर मग गोडा मसाला असं. छान मस्त असं गवाळ छान असं खरपूस गवाळ म्हणजे जळून न देता खरपूस. थोडंसं जळतच यार, काय करावं. इकडे जरासं लक्ष इकडे गेलं की जर असं इकडे तिकडे लक्ष गेलं की झालं. आणि इकडे जर असं इकडे तिकडे बारीक गॅसच आहे तरीसुद्धा, पण इकडे तिकडे जर असं लक्ष इकडे तिकडे गेलं की मग झालं, जळाला मसाला नाही का. चला आई तुझं भवानी की जय. तर आता जगदंबेचं नाव घेऊन, देवाचं नाव घेऊन आता आपण काढलाय मसाला भाजायला. तर आता आपण हे धने
असे छान भाजून घेऊया. असे मंद मस्त असं जळाले नाही पाहिजे असे धने भाजून घेऊया, हो की नाही. चला आता गेल्या वेळेला बघा मी बनवलेला मालवणी मसाला, तर तेव्हा सीझन नव्हता ना, तेव्हा मिरच्या एवढ्या अशा भेटल्याच नव्हत्या. आत्ता अगदी मिरच्यांची अगदी रासच्या रास वेगवेगळ्या मिरच्या, जसं जसं प्रत्येक भागातले असे ना सगळं तसं. तर आम्ही मुंबईवरून मसाला आई मला बनवून द्यायची दरवेळेला. पण ह्या वेळेला आता मी विकीच्या लग्नापासून मी स्वतःच बनवते. तर बघा आम्ही संकेश्वरी मालवणी मसाला बनवतो ना, तर संकेश्वरी मिरची तर भेटते, इथे पण भेटते संकेश्वरी. मग संकेश्वरी मिरच्या, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, मग नंदुरबार, इकडची ना नंदुरबार चवीला छान म्हणून नंदुरबार घेतली. मग जळगावची होती ना ती एक घेतली. बेडगी मिरची तिखटासाठी म्हणजे रंगासाठी, काश्मीरी मिरची रंगासाठी, टेस्टसाठी, भाजीला घट्टपणा यावा अशासाठी, अशा सगळ्या मिरच्या बाजारामध्ये एवढ्या अशा. आणि मग प्रत्येक जसं काय आता सगळ्या गृहिणी मसाला करण्याच्या तयारीत ना, मे महिन्याच्या आधीच सगळ्याजणी मसाला करायच्या मागे लागल्यात की मसाला, कोणी पापड. आधी तर आम्ही पापड पण करायचो, पण आता नाही. कांडण यंत्रावर दळायला घेऊन चाललो आहे. आणि काळा मसाला आहे त्यामध्ये आपल्याला हे लसूण कांद्याचे आपण आणलं होतं ना, सोललं म्हणजे हे केलेला कांदा होता ना वाळवलेला, तो कांदा आणला आहे. तर तो कांदा आपण टाकणार आहे काळ्या मसाल्यामध्ये. हे काळ्या मसाल्यामध्ये, आणि हे खोबरं आहे ते काळ्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. बाकी मालवणी मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं टाकायचं नाही आहे, याच्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. आता हे दोन प्रकारे वेगळं वेगळं करून घेतलं. आणि आता हे आम्ही आता चाललो डंकावर, ते दळून आणतो. आता होते तुम्हाला कसा झाला आहे तो. तर आता हा डंकेवर घेऊन जाऊया. हा बघा, हा आहे आपला काळा मसाला. तर आता हे दोन्ही मसाले आपले आलेले आहेत. आता आपण चाळून घेऊया. त्याला काय करायचं, हा हिंगा आपण गरम करून घेतलाय. आता हे ह्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा आणि ह्या डब्याला अशी धुरी द्यायची त्याची, याची हिंगाची. आणि मग ह्या डब्यामध्ये आपण याला मसाला भरायचा. चला, आपण काय केलं की मला मालवणी पण मसाला बनवायचा होता आणि काळा मसाला पण बनवायचा होता. मग मी काय केलं की काळा मसाला साठी वेगळ्या मिरच्या घेतल्या, 1.25 किलो, 1.5 किलो असं समजा आम्ही मिरच्या वेगळ्या घेतल्या. मग 1.5 किलो मिरची आणि त्यासाठी 30-30 ग्राम सगळं घेतलेलं ना. तर 30-30 ग्राम घेतलेलं, तर त्यापैकी 15-15 ग्राम मी वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात मालवणी मसाल्यामध्ये 15 ग्राम टाकलं आणि काळ्या मसाल्यामध्ये 15 ग्राम टाकलं. फक्त काय केलं की याच्यामध्ये कांदा आणि खोबरं काळ्या मसाल्यामध्ये टाकलं गेलं. आणि जो मालवणी मसाला होता त्यामध्ये बडीशोप आणि धने जास्त प्रमाणात टाकले. हा एवढाच फरक आहे. आणि त्याला संकेश्वरी मिरची होती आणि याला ह्या दुसऱ्या मिरच्या होत्या, एवढाच फरक आहे. बाकी सगळं ते मसाले होते ते आपण 30-30 ग्राम घेतलेलं, तर ते 15-15 ग्राम घेतले. असा हा मसाला. तर मी मुंबईकडचा आमचा बनवला मालवणी आणि इकडचा मसाला काळा मसाला ना, इकडचा नाशिकचा म्हणून काळा मसाला पण. आणि ना मसाला आणल्यानंतर आहे ना ह्या प्लास्टिकच्या बॅगेतून ना पटकन काढायचा असतो, कारण प्लास्टिकच्या बॅगेला ते ओलसरपणा असतो ना, तो हे होऊन जातो. म्हणून हळद तुम्ही दळून आणली, मसाला दळून आणला, तर ह्या प्लास्टिकच्या बॅगेमध्ये देतात ते लोक. तो लगेच आपण मसाला बाहेर काढून घ्यायचा, कारण मग ते प्लास्टिकचं नको ना. म्हणून मी लगेच आत्ता आणलाय आम्ही. आणि आता लगेच मी चाळूनच ठेवून देते नाही का, कारण एवढं करायला मेहनत असते, वर्षभराचा असतो हा. मग तो टिकायला पण हवा ना, म्हणून त्या सात्विकतेने तो भरला पण गेला पाहिजे ना, म्हणून हे सगळा उद्योग. म्हणून आता हा जरासा एक कुकर लावून घेणार आहे, मिक्सर लावून घेते, मिक्सर लावून आपण करून घेऊया. जय अंबे. बघा आता किती, बघा असा आवडला का तुम्हाला मसाला, तर मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि अजून वेळ आहे तर मग तुम्ही बनवायला घ्या मसाला. काही नाही, करायला घेतलं की सगळं सोपं असतं. मग जसं जसं आहे तसं तसं करायचा. आता हा आपण 1.5 किलो मिरची घेतली तर आणि दुसरा खडा मसाला असा मिळून आपला 2.5 किलोचा मसाला झाला नाही का. तर मग चला, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता तुम्ही बनवायला घ्या बरं का मसाला. आता हा काळा मसाला आपण छान असा भरून घेऊया है ना, छानसा असा. ह्याच्यात कांदा खोबरा मसाला आहे ना, कांदा खोबरा आहे ना ह्याच्यात, त्यामुळे तसा. असा आपला छान झाला मसाला. अन्नपूर्णा मातेने मस्त बनवला, काय छान झाला आपला. हो, आणि वास बघ कसा वास तर सुटलाय है ना. दोन्ही मसाल्यांचा वेगळा वास येतो. हां, ते वेगळं वेगळं केल्यामुळे हो. आता बरोबर तो वेगळा वेगळा झाला. ह्याचा वास वेगळा येतो. हां.